नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आम्ही लग्नाला गेलो होतो आणि जवळच प्राणी संग्रहालय होतं पुण्यामध्ये कात्रज इथे. तर तिथं आम्ही गेलो लग्न वगैरे लागल्यानंतर. तर हे बघा एंट्री केल्यानंतर बरोबर मधोमध कारंज्या वगैरे होतं, पण आम्ही दुपारी गेल्यामुळे ते चालू नव्हतं, बंद होतं. झू लिहिलेलं होतं मोठ्या अक्षरामध्ये. इथं सर्प म्हणजे सापांचं पण आहे इथं. तर हे सुरुवातीला आतमध्ये गेल्यावरती अशा पद्धतीने प्राणी तिथं होते आतमध्ये, जेणेकरून उड्या वगैरे मारून बाहेर येऊ नयेत म्हणून. रानमांजरे वगैरे मोठमोठे, जेणेकरून आपल्या गावाकडे जे कुत्रे असतात तेवढ्या आकाराचे मोठे मोठे होते. पावसाचंही वातावरण, तो पाऊस नुकताच पडून गेलेला होता, त्यामुळे ऊन नव्हतं आणि खूप छान वातावरण होतं. आतमध्ये त्यांना राहण्याची सोय म्हणजे आतमध्ये गुंफेसारखं होतं, बाहेर वावरण्यासाठी जागा होती. अशा पद्धतीने खूप छान असं प्राणी संग्रहालय होतं. तर बघा, तर इथं आम्ही आलेलो आहे. तर सुरुवातीला आम्ही रानबोका बघितला, परत ते खारुताईसारखेच त्यातून मोठ्या असतात ते पाहिले आणि तिथं फिरण्यासाठी हे पण बसेस पण होत्या असल्या छोट्याशा, पण आम्ही बसने गेलो नाही, का तर बसने गेलं तर सगळं पाहता आलं नसतं, म्हणून आम्ही चालतच गेलो. आमच्याबरोबर बरीचशी मंडळी होती लग्नाला आलेली. आम्ही त्यांनाही रिक्वेस्ट केली, म्हणले चला 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 म्हणून त्यांनाही घेऊन गेलो होतो. तर बघा, जंगलसारखं वाटत होतं, वातावरण पण खूप छान होतं. तर इथं वाघ होता लांबून, आता येथून इतका स्पष्ट दिसत नाही, पण तिथं दिसत होता. तिथून सुरुवातीला आम्ही पाहिला वाघ. बघा, वाघ अशी मोठी उडी मारतो, त्यामुळे वाघाच्या साईडनी जाळीचं कंपाऊंड होतं, म्हणजे जाळी लावलेली होती सगळीकडून. आणि आत जंगल टाईप गवत वगैरे होते, त्यातून फिरत होते. तर किमया काकाला बसलेली होती आणि ही सगळी अशी बघत बघत निघालेले होते. सगळ्यांना खूप छान वाटत होतं. विशेष म्हणजे ह्या मुलांना दोघांना खूप छान वाटलं, कारण लहान एवढी दोघंच होती. आणि वाघ पाहिला आम्ही. परत दुसरा सिंह आहे बघा, सिंह बसलेला आहे त्या कोपऱ्यावरती. तर तिथं बसलेलं एवढं लांबून स्पष्ट दिसत नाही आहे, पण बसलेलं आहे तिथून छान वाटत होतं बघितल्यानंतर. आणि त्यांचा जो आवार होता, त्या सिंहाच्या ह्याला जाळी नव्हती, कारण नाही, वाघच आहे, हा वाघ आहे. आणि वाघाच्याला जाळी नव्हती, तो एकदम जास्त मोठी उडी मारू शकत नाही, म्हणून त्याला आतमध्ये दरीसारखं होतं त्याच्यात, आणि दरीच्या पलीकडे तो होता. दरी आता इथं दिसत नाही, मग त्या दरीमधून त्याला उडी मारून येता येत नव्हतं. पुढे गेल्यानंतर हा पांढरा वाघ आहे, इथं पांढऱ्या कलरचा आहे, तो होता. तो येल्लो आपण चित्रात बघतो त्या टाईपमध्ये. आणि हा आहे तो पांढरा, हा इथून फेऱ्या मारत होता. तर तो सगळ्यांनी स्पष्ट बघितला, कारण जाळी वगैरे नव्हती, त्यामुळे दिसत होता. आणि आम्ही जिथं उभं राहिलो आणि समोर आहे याच्यामध्ये एक मोठी दरी होती, त्या दरी ओलांडून तो उडी मारून येत नव्हता. आणि म्हणतात, जर प्राण्यांना जर जास्त काळ कोंडून ठेवलं किंवा पिंजऱ्यात ठेवलं, तर ते त्याचं उडी मारणं किंवा त्याचं पळणं वगैरे, शिकार करणं विसरतात. त्यांना आयतं खायला मिळतं. बहुतेक असेच प्राणी झालेले असावेत. तर हा पानगेंडा आहे, आपण इंग्लिशमध्ये त्याला याक म्हणतो. तर हे हरणं काळवीट आहेत, ते खूप उड्या मारतात, त्यामुळे त्यांना छान कंपाऊंड केलेलं होतं त्यांच्यासाठी. आणि हा असे लाकडाच्या टाईपमधले असे कंपाऊंड होते रस्त्याच्या साईडनं. तर खूप छान आणि आकर्षक वाटत होतं. तर पुढे गेल्यानंतर आम्ही तिथे कोल्हा पाहिला. कोल्हा आम्हाला लांबूनच दिसला. नंतर एक अस्वल पाहिला आम्ही. अस्वल ते झाडावरती चढल्यानंतर. पुढे गेल्यानंतर सिंह. प्रत्यक्ष सिंह केवढा मोठा असतो हे आम्ही बघितलं. सिंह एवढा मोठा असतो की तो उडी मारून इकडे येऊ शकत नाही, म्हणून ह्याच्या पलीकडे अशी खड्डा आहे, मोठा खड्डा आहे त्याच्या बाजूने, तो पलीकडे आहे. तर एवढ्या अंतरावर उडी मारून तो अलीकडे येऊ शकत नाही. आणि त्याला झोपण्यासाठी पलीकडे जे चौकोन दिसत आहेत, ते त्याला पाऊस वगैरे आला तर तो आतमध्ये जाऊन बसू शकतो. आणि तो प्रत्यक्ष त्याच्यावरती झोपलेला होता वरती सिंह. तिथं काळवीट आहे, त्यांना पावसाचं उन्हाचं थांबण्यासाठी ते असे कोप केल्यासारखे केलेले आहेत तिथे छानपैकी, आणि त्यात जाऊन ते बसतात. तर बघा, पुढे इथं हत्ती आहे, पण आतमध्ये काळ म्हणजे ऊन नसल्यामुळे हत्ती होता आतमध्ये. तर आता प्राणी संग्रहालय बघण्याचं मेन आकर्षण म्हणजे वाघ, सिंह, हत्ती
असे प्राणी बघायचे होते, असा मुलांचा खूप दिवसापासून हट्ट होता आणि त्यांना ते प्रत्यक्ष पाहायला पण मिळालं, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि सापांचं पण तिथं एक वेगळा भाग होता, तोही आम्ही पाहिला. पण पाऊस आला त्यामुळे आम्ही काही त्याचे फोटो वगैरे काढले नाहीत, तेही पाहिले. मुलं खूप खुश